कशा आहात? मजेत आहात. तुम्ही मजेत आहात असं म्हणता, पण आज सकाळी आपण पाहिलंय अपूर्णांकावरील स्वाध्याय 14.1 सोडवताना तुम्ही विचारलेले प्रश्न आणि त्या प्रश्नांची या ठिकाणी तुम्हाला मी सगळ्या प्रश्नांची जवळजवळ इथं स्पष्टीकरण देणार आहे. हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही काय करायचं, तुम्ही सोडवलेला व्हिडिओ, तुम्ही सोडवलेले वहीवरचे किंवा रजिस्टरवरची गणितं समोर ठेवायची आणि व्हिडिओ पाहायचा आणि तुमचं काय चुकलंय ते दुरुस्त तुम्ही करायचं. तर या ठिकाणी सर्वात प्रथम पहिलं उदाहरण होतं. इथे एक अशी आकृती आहे आणि या आकृतीमध्ये न रंगवलेल्या किंवा न छायांकित केलेल्या भागाचा कोणता अपूर्णांक दाखवेल असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आणि त्याची गंमत अशी आहे, या आकृतीमध्ये पर्याय असे होते 5/8, दुसरा पर्याय होता 3/8, तिसरा पर्याय होता 4/7 आणि चौथा पर्याय होता 8/3. इथं कसं बसतं पहा. प्रश्नाचा विचारलाय की या आकृतीत छायांकित न केलेला भाग कोणता अपूर्णांक दाखवेल. आपण गडबडीत काय करतो, या आकृतीमध्ये छायांकित म्हणजे रंगवलेला भाग आपण मोजतो 1 2 3 4 आणि 5 रंगवलेले आहेत बघा पहिल्या पर्यायामध्ये. आणि एकूण भाग जर मोजले तर या आकृतीचे 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे 8 भागापैकी 5 भाग रंगवलेत. आणि आपण गडबडीमध्ये रंगवले म्हणतो, विचारात घेतो आणि पहिला पर्याय लिहून टाकतो. हा फसवा पर्याय. गंमत कसे, या आकृतीमध्ये विचारलंय न रंगवलेल्या छायांकित भाग कोणता अपूर्णांक दाखवेल. आणि मग बघा, न रंगवलेले भाग 1 2 3 एकूण भाग आहेत 8 आणि त्यापैकी 3 रंगवलेले नाहीत. म्हणजे हा दुसरा पर्याय बरोबर येतो. तुम्ही जर गडबडीत वाचलं, गडबड केली तर निश्चितपणे पहिल्या पर्यायाला फसवू शकतात. लक्षात आलं असं काय चूक होते ते. आता दुसरा प्रश्न असा या ठिकाणी 8/9 पेक्षा मोठे आहे. इथं चौकोन आहे आणि छेद आहे 11. आणि या चौकोनामध्ये कोणता अंक घ्यावा लागेल. आणि खाली पर्याय आहेत. पहिला पर्याय 7, दुसरा पर्याय 10, तिसरा पर्याय 9 आणि चौथा पर्याय आहे 8. हे उदाहरण बऱ्याचशा मुलींनी मला विचारलेलं आहे. पण गंमत काय झाले बघा, गंमत काय झाले पहा. इथं ही भिन्न छेद अपूर्णांक आहेत आणि भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा या ठिकाणी आपल्या विचारात घेतला पाहिजे आपण. आणि भिन्न छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना किंवा त्याचं उत्तर निश्चित करताना आपल्याला याला समच्छेद अपूर्णांक करावा लागतो. आणि म्हणून या अपूर्णांकाचं छेद जर समान करायचं असतील तर 9च्या पटीतली संख्या आणि 11च्या पटीतली संख्या म्हणलं तर या ठिकाणी 99 येते. आणि मग पटीतली संख्या काढण्यापेक्षा सरळ 8/9 या अपूर्णांकाला या अपूर्णांकाच्या छेदाने गुणा, गुणिले 11 गुणिले 11 म्हणजे आलं इकडं 88/99. आणि इकडे सुद्धा आता चौकोनामध्ये छेदस्थानी 99च येणार आहे, हे तुम्हाला कळलं. पण या ठिकाणी कोणता अंक घ्यावा म्हणजे तो 88 पेक्षा मोठा होईल. जर अपूर्णांकाचे छेद समान असतील तर आपण काय करतो, अंशाची तुलना करतो. आणि मग इथला अंश आहे 88 आणि इकडचा कोणता अपूर्णांक, कोणता चौकोनाच्या ठिकाणी कोणती संख्या घ्यावी म्हणजे 88 पेक्षा मोठी येईल. तर इथं आपल्याला हा जो गुणाकार आहे बघा,
इथं काय आलं बघा, 11 8 88. तसं इथं ह्या 9 ला कोणत्या संख्येने गुणावे, म्हणजे 9 ला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे 88 पेक्षा मोठी संख्या येईल. पहिला पर्याय घेतला 9 7 63, लहान होते. 9 10 90. बघा इथं 90 जर घेतलं तर ह्याच्यापेक्षा हा मोठं होते आणि हे चिन्ह येते, म्हणून हे 10 येऊ शकतं असा अंदाज आहे माझा सध्या. जर 9 घेतलं तर 9 9 81. 88 पेक्षा 81 कसं आहे, लहान आहे. इथं आपल्याला मोठं पाहिजे, हे चिन्ह असं इथं. याचा अर्थ ह्या दोन बाजूकडे जी संख्या आहे ती मोठी असते आणि या कोपऱ्याकडे असते ती लहान असते. तिसरा पर्याय 9 9 81, हा बसत नाही. 9 8 72, म्हणजे इथं या 10 ला गुणल्यावरच 9 10 90 हे 88 पेक्षा मोठं येतं, म्हणून या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय 100% खात्रीशीर बरोबर येतो. एवढं स्पष्टीकरण करण्यापेक्षा याचं उत्तर आपल्याला थोडक्यातही काढता येतं. कसं काढता येतं पहा. आता मी तुम्हाला यातली गंमत सांगतो, यातली युक्ती सांगतो. पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद याचा गुणाकार करा. 11 8 88, आणि इकडं आपल्याला मोठी संख्या यायला पाहिजे. मग 9 ला कोणत्या संख्येने गुणावे म्हणजे 88 पेक्षा मोठी संख्या येईल. आला लक्षात तुमच्या. मग 9 ला 10 ने गुणल्यावरच 9 गुणिले 10 असं केल्यावरच या ठिकाणी 90 उत्तर येतं, आणि म्हणून मग या 9 ला इथं 10 ने गुणलं पाहिजे, म्हणून आपण या ठिकाणी या चौकोनामध्ये 10 अंक घेतला की उत्तर पटकन येतं. निश्चित तुम्हाला समजलं असेल. या ठिकाणी 2 उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. तिसरं उदाहरण बघा, 1 अंश छेद 11. दुसरा अपूर्णांक आहे 1 अंश छेद 8. तिसरा आहे 1 अंश छेद 13 आणि चौथा आहे 1 अंश छेद 5. तिसरं उदाहरण आहे 1 अंश छेद 11, 1 अंश छेद 8, 1 अंश छेद 13 आणि 1 अंश छेद 5. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. मी सगळा सविस्तर प्रश्न लिहित नाहीये, तुम्ही पुस्तकात पाहायचं आहे. पाहताना यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता म्हणल्यावर आपण सांगितलेले नियम थोडेसे आठवायचे. या ठिकाणी बघा, सगळ्याचे अंश बघा कसे आहेत. अंश सगळ्याचे समान, छेद मात्र भिन्न. मग अशा वेळेस काय करायचं, कुठला नियम आपल्याला सरांनी सांगितलेला आहे, तर मी तुम्हाला नियम सांगितलेला आहे किंवा तुमच्या पुस्तकात सुद्धा आहे. पान नंबर 193 वर तो नियम आहे पहा. जर समान अंश असतील, सर्व अपूर्णांकाचे अंश समान असल्यावर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, असा नियम आहे बघा. बघा काय म्हटलं मी, जर समान अंश असतील तर छेदाकडे पहा आणि ज्याचा छेद लहान तो मोठा, म्हणून या ठिकाणी मोठा अपूर्णांक आहे. या ठिकाणी 5 हा छेद सर्वात लहान आहे. इथं 11 आहे, इथं 8 आहे, इथं 13 आहे आणि 5 आहे, म्हणून 1 अंश छेद 5 अपूर्णांक कसा आहे, मोठा आहे. नुसता मोठाच नाही, लहान सुद्धा आपल्याला काढता येतो. सगळ्यात ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असणार. मग या ठिकाणी 11 8 13 आणि 5 ने सगळ्यात मोठं 13 आहे, म्हणून 1/13. आपल्याला मोठा विचारलाय 1/5. 1/5 ज्या पर्यायाला असेल त्याचं उत्तर ते, मला वाटतं पुस्तकामध्ये 4 नंबर पर्यायाला आहे, त्याचं उत्तर 4 नंबर पर्याय येतं. पण कधी लहान विचारतील, कधी मोठा विचारतील, कधी कधी या 2 लहान आणि मोठ्या अपूर्णांकाची बेरीज विचारतील. काय करतील, कधी कधी ह्यांचा फरक विचारतील. तुम्हाला कसं पण विचारलं तर ह्या पद्धतीनं केल्यावर, आणि हा नियम समान अंश असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना
ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. हा नियम आपल्याला व्यवस्थित आठवला पाहिजे, तर हे उदाहरण आपल्याला निश्चितपणानं येईल, त्यामध्ये थोडीही शंका नाही, हे लक्षात असू द्या. चौथं उदाहरण काय दिले बघा, 4/7, 7/4, 2/28 आणि 5/14. यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आणि तुमच्या पुस्तकात बारकाईने पहा, 2017च्या परीक्षेमध्ये हे उदाहरण आलेलं आहे. हे तुमच्या नीट लक्षात आलं असेल, किती महत्वाचं आहे. आता या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा किंवा यातला लहान कोण आहे मोठा कोण आहे ठरवताना अगोदर अपूर्णांकाचा प्रकार पाहायचा. पहा, सगळ्याचे अंश समान आहेत का? निश्चित नाहीत. सगळ्याचे छेद समान आहेत का? निश्चित नाही. म्हणजेच हे अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांक आहेत. हे आपल्याला पहिल्यांदा आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे अपूर्णांक कसे आहेत? भिन्न छेद अपूर्णांक आहेत. आणि मग भिन्न छेद अपूर्णांक असतील तर त्याचं समान छेद असणाऱ्या अपूर्णांकात आपल्याला रूपांतर करून लिहिता आलं पाहिजे. आणि त्यासाठी छेदाकडे बारकाईने पहा. पहिला छेद आहे 7, दुसरा छेद आहे 4, तिसरा छेद आहे 28, चौथा छेद आहे 14. आणि तुम्ही थोडं बारकाईने बघा, यामध्ये या छेदापैकी एक छेद सर्वात मोठा आहे. हा जर बघा ह्याच्यामधला सर्वात मोठा छेद 28 आहे आणि 28 ही संख्या या तिन्ही संख्याच्या पाड्यामध्ये निश्चित आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि म्हणून मग याचा छेद आपल्याला 28 करायचा आहे. कसा करायचा आहे? 4/7. 28 छेद कसा करायचा ठरवलं तुम्ही नसताना का, ते महत्वाचं आहे. या छेदाच्या पटीतली संख्या लहानात लहान, म्हणजे 7च्या पण पटीमध्ये असावी, 4च्या पण पटीमध्ये असावी, 28च्या पण पटीमध्ये असावी आणि 14च्या पण पटीमध्ये असावी. म्हणजे 28 संख्या ह्या चारही संख्येच्या पटीमध्ये निश्चित आहे. हे ठरल्यानंतरच आपण काय केलंय, या ठिकाणी 28 छेद करायचा निश्चित केलेलं आहे. आणि मग ह्याचा छेद 28 करायचा म्हणल्यावर 7ला 4 न गुणावं लागतं. पुन्हा अंशाला पण मी 4 न गुणतोय, फक्त गुणाकार मांडतोय. पटपट करायची वेळ आपल्याला कमी आहे. 7/4, 4ला कितनं गुणावं म्हणजे 28 येईल 7. छेदाला 7 न गुणलं, अंशाला पण 7 न गुणूया. आता या ठिकाणी 28 छेद आयताच आहे, त्याला काहीच करायचं नाही, तसंच खाली ठेवायचं उचलून. आणि 5/14 ह्याचा मात्र छेद 14 आहे. 14चं 28 करायचंय, म्हणजे ह्याला 14×2 आणि 5×2. आता फक्त गुणाकार खाली मांडायचा. 4 चोक 16/28, 7 7 49/28, 2/28 आणि 10/28. याचा 4 चोक 16 येतो, 7 चोक 28, 7 7 49, 7 चोक 28 असे गुणाकार मी केलेले आहेत. आणि आता हे अपूर्णांक पाहिल्यानंतर मात्र आपल्याला हे सगळे अपूर्णांक समच्छेद असल्याची खात्री पटते. आणि पटल्यानंतर जर अपूर्णांक समच्छेद असतील तर पुन्हा नियम आठवायचा आहे. जर अपूर्णांक समच्छेद असतील तर ज्याचा अंश लहान तो सगळ्यात लहान, ज्याचा अंश मोठा तो सगळ्यात मोठा. आणि मग या ठिकाणी सगळ्यात अंश लहान कुठला आहे बघा, 16, 49, 2 आणि 10. त्यापैकी 2/28 हा अपूर्णांक सगळ्यात लहान आहे, म्हणून ह्याचं उत्तर 2/28 येतो. ह्यावर नुसता लहानच काढता येत नाही आपल्याला, तर आपल्याला इथं मोठा पण काढता येतो. ज्याचा अंश मोठा तो मोठा, 49/28. इथं सगळ्यात अंश मोठा 49 आहे, पण 49/28 कुणाचा सममूल्य अपूर्णांक आहे? 7/4चा. म्हणून ह्याचा मोठा अपूर्णांक 7/4. 7/4 यावर याच्यावरून तुम्हाला चढता क्रम लावता येईल, उतरता क्रम लावता येईल. एवढंच नाही तर या 4 अपूर्णांकाचा चढता क्रम लावल्यावर
शेवटून दुसरा अपूर्णांक कोणता येईल? चढता क्रम लावल्यावर पहिल्यापासून किंवा डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता येईल? त्याला एक सांगायचं. तुम्ही कसाही प्रश्न विचारा, आम्ही असं केलं की तुम्ही कसा पण प्रश्न टाका, आमचं उत्तर तयार. आम्ही नुसतं एकच उत्तर काढत नाहीत माझं, ह्याच्यावर आम्हाला 4-5 उत्तरं काढता येतात. तुम्ही कुठलंही विचारा, आम्ही देऊ शकतो. असा विश्वास, असा कॉन्फिडन्स आपल्याला आला पाहिजे, हे लक्षात असू द्या. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 4 उदाहरण पाहिले. आता 5वं उदाहरण पण पहा. 7/10, 6/20, 23/50 आणि 19/25. यापैकी सर्वात मोठा पूर्णांक आपल्याला विचारलेला आहे. ज्याला चौथं कळलं त्याला 5वं सांगण्याची गरज सुद्धा नाही. तुम्हाला मनानच यावं लागतंय, ते तरच तुम्ही समजून घेतलं असा त्याचा अर्थ होतो. बघा आता त्यातला सगळ्यात मोठा अपूर्णांक आपल्याला विचारला आहे आणि मोठा अपूर्णांक विचारल्यावर आपण काय करूया? दिलेल्या अपूर्णांकाचं बारकाईने निरीक्षण करूया. सगळ्याचे अंश समान आहेत काय? नाही. सगळ्याचे छेद समान आहेत का? नाही. म्हणजे छेद भिन्न छेद अपूर्णांक आहेत. आणि मग भिन्न छेद अपूर्णांक असल्यावर काय करायला सांगितलं आपल्याला? भिन्न छेद अपूर्णांक असल्यानंतर त्याचं समच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घ्यायचं. आणि मग आता बारकाईने बघा, छेद 10, 20, 50, 25. 10च्या पण पाड्यामध्ये असावी, पटीमध्ये असावी. 20च्या पण पटीमध्ये असावी, 50च्या पण पटीमध्ये असावी आणि 25च्या पण पटीमध्ये असावी. अशी संख्या बघा बरं बारकाईने कोणती असं. मला वाटलं सुरुवातीला 50. ठीक आहे, मी 50 घेतली. 10च्या पाड्यात 50 आहे, पण 20च्या पाड्यात कुठं 50 नाही. मग 50च्या पुढची 100. बघा 10च्या पण पाड्यामध्ये 100 आहे, 20च्या पण पाड्यामध्ये 100 आहे, 50च्या पण पटीमध्ये किंवा पाड्यामध्ये 2 नंबरला 100 आहे आणि 25च्या पण पाड्यामध्ये 100 निश्चित आहे. आता मी तोंडी कसं काढायला लागलो? तर या 10च्या, 20च्या, 50च्या, 25च्या पटीतल्या संख्या, त्यालाच आपण नाव दिलं विभाज्य. हे आपल्याला तोंडी काढता आलं पाहिजे. कसं काढायचं हे आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी 10च्या, 20च्या, 50च्या आणि 25च्या पटीमध्ये 100 संख्या आहे. म्हणून आपण या सर्वांचा छेद काय करून घेऊया? 100 करून घेऊया. 7/10. 10चा छेद 100 करायचा म्हणल्यावर 10 100. 6/20. 20चा छेद 100 करायचा. 20/5 100. 23/50. 50चा छेद 100 करायचा. 50 दोन्ही 100. 19/25. 25चा छेद 100 करायचा. 25 100. अंशछेदाला ज्या संख्येनं भागलंय त्यालाच त्याच संख्येनं अंशाला भागायचं, तरच समूल्यांकन करतो. आणि मग 7/10 70 अंश/100. 6/5 अंश/100. 23 दोन्ही 46 अंश/100 आणि 19 76 अंश/100. आता छेद समान झाले. याच्यात सगळ्यात मोठा अंश कुणाचा आहे? इथं 70, इथं 30, इथं 46, इथं 76. 76 अंश मोठा आहे. म्हणजे 19/25 हा पूर्णांक कसा आहे? मोठा आहे. आणि लहान कोणता आहे? 30/100. मग 30/100 कुणाचं रूपांतर आहे? 6/20. म्हणून लहान अपूर्णांक 6/20 आपल्याला विचारलाय मोठा. 19/25 हा मोठा. चढता लावता येईल क्रम, उतरता क्रम लावता येईल, शेवटून दुसरं, पहिलं, दुसरं कुठलाही क्रम विचारा आपल्याला सांगता येतोच. हे नीट लक्षात असू द्या. तसंच आहे बघा आता 6वं सुद्धा तसंच आहे. 2/3, 3/6, 7/12, 17/36. आता मी हे तुम्हाला थोडंसं विस्तार सांगणार नाही, लक्षात ठेवा. का? आपल्याला पुढची उदाहरणं थोडी महत्वाची आहेत. याच्यासारखी झाली आता आपली उदाहरणं. याच्यासारखी आपली किती उदाहरण झाली आतापर्यंत? 2 उदाहरण झालेत. पहा, हे सुद्धा अंश भिन्न आहेत
छेद पण भिन्न आहेत, त्यामुळं या ठिकाणी भिन्न छेद अपूर्णांकाचं समछेद अपूर्णांकात रूपांतर करायचं. 3, 6, 12, 36. 3च्या पण पटीमध्ये, 6च्या पण पटीमध्ये, 12च्या पण पटीमध्ये आणि 36च्या पण पटीमध्ये असणारी संख्या या ठिकाणी 36 आहे. आणि मग आपल्याला या सगळ्यांचा छेद 36 करायला पाहिजे. आणि ह्यातला विचारलाय आपल्याला लहान. आपण 36 छेद 19 करूया न गुणता. याचं 36 करायचं म्हणलं किती गुणावं लागेल? 12 न. ह्या दोघाला पण 12 न गुणू. 24 36. बघा आता मी क्रिया मांडलेलं एक पायरी काउंट टाकली बघा. ह्याचा 36 करायला 6 न. 6ला पण 6 न गुणू. 18 36. याचा छेद 36 काय झाला? 3 न गुणावं लागून ह्याला पण 3 न गुणूया. 7 21 36. 17 36. आता बार काय बघा 24 18 21 आणि 17. ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान अंश कुठला आहे? 17. म्हणून 17/36 हा पूर्णांक कसा आहे? लहान. मोठा कोणता असेल? 24/36 म्हणजेच 2/3 हा पूर्णांक मोठा असेल. असं आपल्याला पटपट सोडवता आलं पाहिजे. हे नीट लक्षात असू द्या. 7वं उदाहरण पाहूया. 7वं उदाहरण फार महत्त्वाचं. ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी. हे उदाहरण बऱ्याचशा मुलींनी आपल्याला विचारलेलं आहे आणि त्याला पर्याय दिले तर a/7. दुसरा पर्याय दिला b/5. तिसरा पर्याय दिला c/9 आणि चौथा पर्याय दिला d/11. तर यापैकी सर्वात मोठा पूर्णांक कोणता असेल असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. थोडस घोटाळा केलाय माहिती, फसवलंय. काय नाव काय तर काय दिलंय? ए बरोबर बी बरोबर सी बरोबर डी. याचा अर्थ ए ची, बी ची, सी ची आणि डी ची किंमत कशी आहे? समान आहे. जरी हे अक्षर वेगळी दिसत असली तरी सगळ्याची किंमत कशी आहे? समान आहे. जसं आपल्याकडे एखादा छोटा मनुष्य असतो, एखादा छोटं बाळ असतं, त्याच्याकडे पण 5 रुपये आणि एखादा मोठा मनुष्य असतो त्याच्याकडे पण 5 रुपये. दोघांकडे 5-5 रुपये, पण दिसायला मात्र छोटा बारीक दिसतो, छोटा दिसतो. मोठा दिसतो पण आपण तो मोठा नाही. दोघांजवळ 5-5 रुपये आहेत म्हणजे दोघांची किंमत कशी आहे? समान आहे. तसं तिथं ए बी सी आणि डी याच्या किमती समान आहेत. म्हणजेच आपण समजा याची किंमत काय घेऊया? 2 घेऊया. म्हणजे ए ची किंमत 2च, बी ची पण किंमत 2च, सी ची किंमत 2च आणि डी ची पण किंमत 2. आणि हे वापरून आपण हे पर्याय घेऊ. 2/7, 2/5, 2/9 आणि 2/11. आता हे अपूर्णांक बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल अपूर्णांकाचा प्रकार बघायचा आहे. सगळ्याचे अंश कसे झाले? समान. आणि मग समान अंश असल्यावर काय नियम सांगितलाय सरांनी? जर अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान. इथं सगळ्यात मोठा 11 छेद आहे म्हणजे 2/d/11 हा सगळ्यात लहान. आणि ज्याचा छेद लहान तो सगळ्यात मोठा म्हणून d/5 हा पूर्णांक सगळ्यात मोठा आहे. गावड फक्त फसवायला दिले. आता असंच तुम्हाला दुसरं म्हणतील PQRS. P बरोबर R बरोबर Q बरोबर S आणि त्याच्या पुढे अशा पूर्णांक देतील आणि ते यदा कदाचित छेदस्थान देतील असं विचारतील. बघा तुम्हाला हे कळलं? तुम्हाला असं पण विचारतील एखादं उदाहरण तुम्हाला. कसं बघा? P बरोबर Q बरोबर R बरोबर S व काय करतील बघा? ह्याचा अर्थ असं करतील 5/P नंतर 2 7/P तिसरं 2/P Q इथं Q इथं R आणि चौथ्याला 3/S. ह्याचा अर्थ ह्या P ची किंमत जेवढी आहे तेवढीच Q ची किंमत आहे, तेवढीच R ची आहे, तेवढीच S ची आहे. आणि P Q R हे छेदस्थानी आहेत. म्हणजे इथं जर आपण सारखी किंमत समजा P बरोबर 10 धरलं सगळ्याचं तर सगळ्याची किंमत 10 येणार आहे. आणि मग 5/10 7/10
2/10, 3/10. आता अपूर्णांक बघितल्यावर आपल्या लक्षात लगेच येईल की हे कसले अपूर्णांक आहेत, समच्छेद अपूर्णांक आहेत. आणि मग समच्छेद अपूर्णांक आहेत म्हणल्यावर ज्याचा अंश लहान तो लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा, असं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं उदाहरण लिहून समजून सांगता येईल. हे नीट लक्षात असू द्या. आता 8वं उदाहरण सोपं आहे. 4/11 चौकट 1/5. बघा हे तुम्ही जर तुम्हाला दुसरं उदाहरण जर कळलेलं असेल तर हे उदाहरण फार सोपं आहे, सरळ. 4 × 5 आणि छेदस्थानी छेद. हा बघा पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद, या दोघांचा गुणाकार. छेदस्थानी मी दोन्ही छेदाचा गुणाकार मानला. त्या चौकटीला चौकट. आता पहिल्याचा अंश छेद दुसऱ्याचा अंश, छेदस्थानी 11 × 5. काय आलं, 4 × 20 अंश छेद 55 चौकट 11 अंश छेद 55. झाले का समच्छेद अपूर्णांक? आता ह्याच्यामध्ये 20 मोठं का 11 मोठं? 20 मोठं, म्हणजे इथं असं चिन्ह येईल. आणि हेच आपल्याला इथं 4/11 मोठे आहे 1/5 पेक्षा. सोपं आहे हे सगळ्याला निश्चित कळलं असेल. आता 9वं उदाहरण मात्र बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे आणि ते फार महत्वाचं आहे. बघा 7/16 पेक्षा मोठा आणि 3/4 पेक्षा लहान. 7/16 पेक्षा मोठा आणि 3/4 पेक्षा लहान. आता ह्याला एक सोपी पद्धत आहे दशांश अपूर्णांकात रूपांतर करायची. पण दशांश अपूर्णांक हा घटक आपला आता पुढचं अपूर्णांक प्रकरण झाल्यानंतर आहे, त्यामुळे तो आता तुम्हाला मला सांगता येत नाही. तर ह्याला काय करायचं, ह्याचे पर्याय बघूया आपण. बघा काय पर्याय, 7/14. दुसरा पर्याय 4/5. तिसरा पर्याय 3/8 आणि चौथा पर्याय 21/48. काय करायचं आपण बघा. आता आपल्याला ह्याच्यापेक्षा मोठा आणि ह्याच्यापेक्षा लहान विचारलं, म्हणजे दोघांच्या मधला विचारला, हे आपलं लक्षात आलं पाहिजे. आपण एक एकराच गाठून काम करूया. आता 7/16 आणि 7/14. 7/16 आणि 7/14. हे अपूर्णांक जर आपण बारकाईने बघितले ह्याच्या मधला मोठेपणा बघा. अंश कसे आहेत, समान. आणि समान अंश असल्यावर ज्याचा छेद मोठा तो लहान. म्हणजे इथं 7/16 पेक्षा 7/14 निश्चित मोठं आहे. आहे का नाही मोठं? आता 3/4 पेक्षा लहान आहे का बघूया. बघा आता 7/14 आणि 3/4. 14 पैकी 7 निम्म घेतलंय आणि 4 पैकी 3 निरीक्षण करा, पाऊण भाग घेतलाय. किंवा तिरकस गुणाकार करून बघा. 7×3 21, 4×3 42. इथं येईल 14 × 4 56. इथं पण येईल 56. निश्चितपणाने इथं हा दुसरा अपूर्णांक मोठा आहे आणि हा लहान आहे. म्हणजे आपला पहिला पर्यायच फिट्ट बसला. पहिल्या पर्यायाला आपल्याला उत्तर सापडलं. काय केलं बघा, मी 7/16 ची 7/14 ची तुलना केली. आपल्याला तुलना केल्यावर लक्षात आलं की 7/16 पेक्षा 7/14 कसा आहे, मोठा आहे. असं कळल्यावर मला 3/4 पेक्षा 7/14 हा लहान सुद्धा आहे हे या ठिकाणी निश्चित कळलेलं आहे. आता तसं पुढचं सगळे अपूर्णांक पाहायला पाहिजे, पण आपल्याला पहिल्याच पर्यायाला उत्तर सापडलं, त्यामुळे पुढचे नाही पाहिले तरी चलतील. पण तुम्हाला कसं पाहिलं हे मात्र कळलं का? नाहीतर ह्याला अजून एक मार्ग आहे. हे दोन अपूर्णांक घ्यायचे, ह्यातला पहिला पर्याय घ्यायचा, सगळ्यांचे छेद समान करायचे आणि पुन्हा लहान मोठेपणा ठरवायचा. तुम्हाला मधला बरोबर अपूर्णांक काय सापडेल. आता 10वं उदाहरण फार सोपं आहे. 35 चा 1/7. 35 चा 1/7. परत 45 चा 1/3. 99 चा 1/3.
9 आणि 24चा 1/8. आता ह्याचं उत्तर डायरेक्ट काढण्यापेक्षा कशी गंमत असते बघा. मी सरळ करतो 35 6 म्हणजे गुणिले 1/7. आणि तुम्हाला मी सांगितले पायऱ्यामध्ये ज्याला छेद नाही त्याला 1 छेद द्या, दिला 1 छेद, पुन्हा संक्षिप्त रूप द्या, संक्षिप्त रूप या दोघाला द्यायचं, परत या दोघाला द्यायचं, इथं जात नाही म्हणून दिलं नाही. या ठिकाणी पण अंशाला छेदाला संक्षिप्त रूप जात नाही, नाही दिलं तिरकं 7 येतं, 7 7 5 35. त्याचं उत्तर 5. पण पर्याय जर बघितलं तर उगाच आपण संक्षिप्त रूप देत बसलोय, उगाच याला काय माझा वेळ म्हणून असं नाही करायचं. बघा सोपं आहे. 35 6 म्हणजे गुणिले 1/7. संक्षिप्त रूप देऊच नका. 35/7 आला का पहिला पर्याय? बरोबर. दुसरा 45 6 म्हणजे गुणिले 1/3. 45 ह्याला 1 छेद द्या, 45/3. 99चा म्हणजे गुणिले 1/9. त्याला काही छेद नाही, 99/9. आणि 24चा म्हणजे गुणिले 1/8. 24/8. आता ह्याच्यामधला तुम्हाला कसला विचारलाय बारकाईने बघा, मोठा. मग आता मात्र ह्याला संक्षिप्त रूप द्यायचं. 7 1 7 7 5 35 5. 3 1 3 3 1 3 3 5 15 15. 9 1 9 9 1 9 9 1 9 11. 8 1 8 8 3 24. सगळ्यात मोठी किंमत कुणाची आली? ह्याची आली. म्हणजे इथं 45चा 1/3. 45चा 1/3 म्हणजेच 45/3 हा अपूर्णांक कसा आहे? मोठा आहे. लहान विचारला तुम्हाला, त्या सगळ्यात लहान कोण आलंय? 3. 24चा 1/8 किंवा 24/8 असंही तुम्हाला सांगता येईल. सोपं आहे, समजून घ्यायचंय. गणित पाहिल्या कधीही घाबरायचं नाही. गणिताकडे बारकाईने बघायचंय, गणिताचे तुकडे तुकडे करायचे आणि सांगितलेल्या पद्धतीने गेलं की गणित फार सोपं असतं. हे नीट लक्षात असू द्या. आता शेवटचं उदाहरण या आकृती पहा. 11 उदाहरण आहे. तिथं विचारलंय ह्या आकृतीमध्ये चुकीचा पर्याय कोणता? या ठिकाणी 4 आकृतीचे भाग केले, छेद 4 आहेत, त्यापैकी एक रंगवलाय. हा पर्याय बरोबर आहे. आपल्याला विचारलाय चुकीचा. पण आपण जर गडबडीत वाचलं खालीलपैकी बरोबर कोणतं, तर आपण लगेच एक लिहून टाकतो आणि हा सुद्धा येतो. पण इथं 3 बरोबर आहेत आणि एक चुकीचं आहे. मग चुकीच्याला शोधून काढायचंय. हा बरोबर आहे. इथं पहा एकूण भाग किती केले? 1 2 3 4 5 6 7 8. 8 भाग केलेत आणि 8 पैकी 2 रंगवलेत. 2/8 ला संक्षिप्त रूप द्या. बे 8 म्हणजे हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. आकृत्या वेगवेगळ्या आहेत त्यामुळे इथं फक्त लक्षात ठेवा. इथं बघा तिसऱ्याचं एकूण भाग 1 2 3 4 5 6 7 8. 8 भाग केलेत, त्यापैकी 1 2 3 4 रंगवलेत. म्हणजे इथं येतं 1/2. पण इथं मात्र आपल्याला 1/4 विचारलेला आहे आणि इथं प्रत्यक्ष मात्र अर्धा भाग रंगवला आहे. म्हणून हा पर्याय कसा आहे? चुकीचा आहे. इथं मात्र बघा इथं एकूण भाग केले 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 भागापैकी 4 भाग रंगवलेत. 1 2 3 4 आणि ह्याला संक्षिप्त रूप द्या. 4 1 4 4 1 16 म्हणजे 1/4 हे बरोबर आहे. मग ह्यातला चुकीचा पर्याय कोणता आहे? तिसरा पर्याय चुकीचा आहे. अशा प्रकारे आपल्याला 14.1 मधली 11च्या 11 उदाहरणं तुम्हाला मी समजून व्यवस्थित सांगितलेली आहेत. अजूनही शंका असेल तर तुम्ही अजून विचारा. 14.1 हा तुम्हाला निश्चित समजला असेल अशी आशा बाळगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.